लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली आहे। आज बुलढाण्यामध्ये वचनपूर्ती सोहळा हा आहे। आपल्या शासनाचा, महाराष्ट्र सरकारचा वचनपूर्ती सोहळा हा बुलढाण्यामध्ये आहे आणि इथूनच घोषणा होणार आहे की कोणत्या बहिणींना आज पैसे येणार, कोणत्या बहिणींना उद्या पैसे येणार आणि कोणत्या बहिणींना परवा पैसे येणार। म्हणजे आजपासून पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तुमच्या खात्यामध्ये 4 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। परंतु त्यामध्ये कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तेही सांगण्यात आले आहे। तर कोणत्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, किंवा कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये उद्या किंवा कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये परवा पैसे जमा होणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट किंवा महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात की कोणत्या महिलांना म्हणजेच कोणत्या बहिणींना आजपासून पैसे खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं म्हणजे आत्तापर्यंत पैसे का आले नव्हते, म्हणजे शासनाने तर सांगितले होते 14 सप्टेंबरपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतील। काही महिलांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झाले आहेत, परंतु या खूप कमी महिला आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। परंतु बऱ्याच महिला, निम्म्यापेक्षा जास्त महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनही 1 रुपयाही आलेला नाही। अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, आणि 14 तारीख सांगितली होती तरीही अजून आज 19 तारीख आहे तरीही पैसे जमा झाले नाहीत। याचं कारणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शनिवारपासून बँका बंद होत्या, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत। शासनाने ते पैसे निर्गमित केले आहेत, परंतु तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी बँक तर चालू असायला हवी, त्यासाठी बँका बंद होत्या। बँका आजपासून सुरू होणार आहेत आणि आज 19 तारीख आहे। आज 19 तारीख 4 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायलाही सुरुवात होणार आहे। आता तुमचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्यांच्या खात्यामध्ये 1 रुपयाही आला नाही त्या महिलांचा प्रश्न आहे की आम्हाला अजूनही 1 रुपया आला नाही, आमचे पैसे कधी येणार आणि किती येणार। तर या महिलांसाठी महत्त्वाची आत्ताच्या घडीची अपडेट आहे ती म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आज 4 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता 4,500 रुपये कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये, ज्यांना अजून 1 रुपयाही आला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा व्हायलाही सुरुवात होणार आहे। आज शासनाचा वचनपूर्ती सोहळा बुलढाणा येथे होणार आहे आणि यावेळेस ही घोषणाही केली जाणार आहे। घोषणा करायच्या अगोदर म्हणजे शासनाने पैसेही निर्गमित केले आहेत, वितरित केले आहेत, परंतु बँका बंद असल्यामुळे तुम्हाला आले नाहीत। त्यामुळे तो वचनपूर्ती सोहळा झाला की तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। म्हणजे त्याची जो वेळ आहे ती 4 वाजताची आहे। आज 19 तारीख गुरुवार 4 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे हे वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। ज्या महिलांना अजून 1 रुपयाही मिळाला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत। आता पुढचा प्रश्न, ज्या महिलांना याआधी 3,000 रुपये मिळाले आहेत त्या महिलांची तिसरी इन्स्टॉलमेंट म्हणजे तिसरा हप्ता कधी येणार हाही प्रश्न बऱ्याच महिलांचा आहे। तर या महिलांचा तिसरा हप्ता हा, या महिलांचे पैसे वितरित करून झाले की तुमचा तिसरा हप्ता हा वितरित करायला सुरुवात होणार आहे शासनाकडून। म्हणजे या महिलांचे ज्यांना 1 रुपयाही मिळाला नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये अगोदर पैसे जमा केले जाणार आहेत, त्यांना प्रायोरिटी दिली जाणार आहे। त्यांचे 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतर त्यांचे झाल्यानंतर मगच 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे जमा केले जाणार आहेत। त्यासाठी तारीख आहे 30 तारखेपर्यंत। 30 तारखेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये हे पैसे हे जमा केले जाणार आहेत, सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये। आणि 4,500 रुपये कोणाचे, तर ज्यांना 1 रुपयाही मिळाला नाही त्यांचे 4,500 रुपये आज 4 वाजल्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। बरेच जण म्हणत असतील
की खूप दिवसापासून सांगतात की पैसे जमा होणार जमा होणार जमा होणार, अजूनही झाले नाहीत. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, बँकेच्या कारणामुळे, बँका बंद असल्याच्या कारणामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायचे राहिले होते. तुम्हाला माहीत आहे आजपासून बँका ओपन आहेत. आज 19 तारीख गुरुवार, आजपासून बँका ओपन आहेत आणि आजपासून तुमच्या खात्यामध्ये 4 वाजल्यापासून पैसे वितरित व्हायला सुरुवात होणार आहे. हा वचनपूर्ती सोहळा हा कालच होता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे तो वचनपूर्ती सोहळा पुढे ढकलून तो आज आहे. आणि आज जो वचनपूर्ती सोहळा आहे, त्या वचनपूर्ती सोहळ्यानंतर बुलढाण्यामध्ये हा वचनपूर्ती सोहळा आहे. या वचनपूर्ती सोहळ्यानंतर 4 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपर्यंत एकही रुपया आला नाही, अशा बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ही बहिणींसाठी खूप मोठी चांगली बातमी आहे. मान्य आहे, शासनाने आत्तापर्यंत खूप प्रतीक्षेत ठेवलं होतं बहिणींना. आपल्या ताईंना जी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत त्यासाठी खूप वेट करायला लावलं ह्या टायमिंगला, परंतु त्यांचाही काही यात दोष नाही, कारण बँकाच बंद असल्यामुळे त्यांचाही दोष नाही. त्यांना 14 तारखेपासून सोडणारच होते, परंतु 5 दिवस आपल्या बँकाच बंद होत्या, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे यायचे थांबले होते. आज 4 वाजल्यापासून ते पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आणि 1,500 रुपये ज्यांचे आहेत, म्हणजे 3,000 यादी आले आहेत, त्यांना जे 1,500 रुपये मिळणार आहेत ते 1,500 रुपये तुम्हाला यांचे पैसे वितरित करून झाल्यावर 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार आहेत. अजूनही कुणाचा जर DBT ॲक्टिव्ह करायचा राहिला असेल किंवा फॉर्म भरायचा राहिला असेल तर फॉर्म या महिन्यामध्ये भरून घ्या, कारण 30 तारीख शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. 30 सप्टेंबर ही शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याची. तुम्ही 30 तारखेपर्यंत फॉर्म भरला तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे सुद्धा पैसे येणार आहेत. तुम्ही अजूनही कुणाचा DBT ॲक्टिव्ह करायचा राहिला असेल किंवा फॉर्म भरायचा राहिला असेल तर फॉर्मसुद्धा भरून घ्या. तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1,500 येणार आहेत. परंतु सप्टेंबर महिन्यात आत्ता ज्या महिला फॉर्म भरणार आहेत इथून पुढे, त्या महिलांना मागचे 3,000 रुपये येणार नाहीत, फर्स्ट अँड सेकंड इन्स्टॉलमेंट. त्यांना आता फक्त सप्टेंबर महिन्याचेच पैसे सुरू होणार आहेत. म्हणजे आता त्यांना फक्त 1,500 रुपये येणार आणि तिथून पुढे नियमित पैसे त्यांना सुरू होणार आहेत, दरमहा 1,500 रुपये. बऱ्याच जणांना फसवणुकीचे प्रकारसुद्धा होत आहेत, की बऱ्याच जणांना असे आम्हाला ऑनलाईन पैसे द्या, मग आम्ही तुमचे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळवून देतो, असे मॅसेज वगैरे किंवा असं फसवणूक होत असलेली दिसून येते. परंतु तुम्ही या फसवणुकीच्या बळी पडू नका, कारण असे पैसे वगैरे घेऊन तुम्हाला कोणीही लाडकी बहीण योजनेचे पैसे देणार नाही, कारण हे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे DBT मार्फत तुमच्या खात्यात वितरित होत आहे. त्यासाठी कोणताही दलाल मध्ये नाही. त्यामुळे तुम्ही कुणालाही कोणत्याही प्रकारची अमाऊंट ही ट्रान्सफर करू नका, कुणालाही कोणत्याही प्रकारची अमाऊंट ही देऊ नका. लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही योजना डायरेक्ट DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे जर शासनाकडून तुमची आता स्क्रुटिनी केली जाते, म्हणजे फॉर्मची छाननी योग्य पद्धतीने कायदेशीर पद्धतीने केली जात आहे आणि त्या स्क्रुटिनीच्या नियमामध्ये जर तुम्ही बसला तर तुमच्या तिच्या स्क्रुटिनीच्या नियमाचे जर तुम्ही उल्लंघन केले तर तुम्हाला पैसे येणारच नाहीत. परंतु स्क्रुटिनीचे जे नियम आहेत, फॉर्मची जे कायदेशीर छाननी करून त्यामधून जर तुमचा फॉर्म पात्र असेल तर तुमच्या खात्यामध्ये नक्की पैसे येणार. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही दलालाची गरजच नाही. तुम्ही जर याआधी शासनाच्या कोणत्या जर योजनेचे 1,500पेक्षा जास्त अमाऊंटचे एखादी योजनेचा फायदा घेतला असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत. किंवा तुम्ही जर ज्या स्क्रुटिनीच्या नियमामध्ये दुसरे जे नियम आहेत त्यामध्ये जर बसत नसाल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत. स्क्रुटिनीचे नियम काय आहेत त्याचा सुद्धा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे. तुम्ही तेथे जाऊन ते स्क्रुटिनीचे नियम काय आहेत ते पाहू शकता. या नियमामध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला पैसे नक्की येणार आहेत. त्यासाठी कोणतेही गरज नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या दिवसाचे अपडेट समजले असेल की तुमच्या आज 4 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. वचनपूर्ती सोहळा झाल्यानंतर 4,500 रुपये ज्या महिला बँक खात्यामध्ये अजूनही 1 रुपया आला नाही त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये. हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी.